बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यातली आहे। पुण्याच्या खेडच्या भीषण अपघातामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। कुंडेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला जाणाऱ्या व्हॅनचा अपघात होऊन काल 10 महिला ठार झाल्या। दरम्यान या व्हॅनमध्ये एकाच वेळी 39 जणांना कोंबल्याचं समोर आलंय। प्रवासी वाहतुकीला परवानगी नसणाऱ्या मालवाहू व्हॅनमधून 39 जणांना कोंबल्याची माहिती समोर येते। घाटात वळणावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे 30 फूट खोल दरीमध्ये कोसळून हा अपघात घडलाय। राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। राहुल, अतिशय धक्कादायक, व्हॅन मध्ये चक्क 39 जणांना कोंबलं होतं, कसं शक्य आहे? शक्य आहे आणि आता आपण स्क्रीनवरती जे बघतोय तो त्या दुर्दैवी महिलांचा शेवटचा व्हिडिओ आहे, 14 सेकंदाचा। त्या किती उत्साहात आहेत बघा आणि आनंद साजरा करतात। कुंडेश्वर नावाचं हे जे गाव आहे, इथून ह्या महिला निघालेल्या होत्या दर्शनासाठी आणि तेव्हा हा अपघात घडला। खरं तर ती तरकारी म्हणजे भाजीपाला वाहतूक करणारी ती छोटीशी व्हॅन आहे आणि त्या व्हॅन मध्ये एक नाही दोन नाही 39 लोक त्या ड्रायव्हरनी कोंबले। याचा अर्थ त्याला सराव होता आणि त्याला माहिती होतं की आपण 39 जणांना कोंबलं काय आणि 50 जणांना कोंबलं काय, काहीच फरक पडत नाही। आणि मग आता दुर्दैवी जेव्हा हा प्रत्यक्षात अपघात घडला तेव्हा 10 जणींचा तर जागेवरतीच मृत्यू झाला आणि 29 जण जखमी झाले, किरकोळ स्वरूपात काही गंभीर स्वरूपामध्ये। आणि पुण्याजवळच्या खेड सारख्या मोठ्या गावात किंवा त्या परिसरात की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होते, तिथे जेव्हा ही दरीत गाडी कोसळते याचा अर्थ की इथं काम करणारी यंत्रणा, खास करून पोलीस, ट्रॅफिक मॅनेजमेंट यांचं या सगळ्या प्रकाराकडे डोळे जागतर आहे किंवा आर्थिक हितसंबंध तर आहेत। त्याच्यातनच ही घटना घडली। व्हॅनवरचं नियंत्रण सुटल्यानंतर या ड्रायव्हरचं ही गाडी खोल कोसळली आणि 10 जणांचा मृत्यू झाला। आता फक्त एवढंच बघायचंय की हे सगळं होत असताना या 14 सेकंदाच्या शेवटच्या व्हिडिओतल्या ह्या आनंदी महिलांना दुसरा काही प्रवासाचा साधन उपलब्ध नव्हतं का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे का? आणि या चालकानं इतकं धारिष्ट दाखवलं याचा अर्थ चिरीमिरीचे व्यवहार झाल्याशिवाय हे झालं नसेल। मग ती चिरीमिरी कोण घेत होतं, कोणत्या पोलीस स्टेशनला किती हप्त्याचे दर होते, नेहमीप्रमाणे पुणे पोलीस एकमेकावरती जबाबदारी ढकलणार का? आणि पुन्हा तेच आहे की राज्यामध्ये इतक्या गोष्टी अवैधपणे सुरू आहेत, दारू पासून ते अवैध प्रवासी वाहतुकीपर्यंत, काहीही होताना दिसत नाही। मग लोकांचे असे बळी गेले की आपण फक्त आकडे देतो की एकाच व्हॅनमध्ये बसून 39 जणांचा प्रवास सुरू होता। एसटी महामंडळाच्या बसची क्षमता आहे 55, उभा राहून 10 म्हणजे 65 लोक, त्याच्या जवळपास 1/3 पेक्षा जास्त लोक, 1/3 पेक्षा जास्त लोक त्या गाडीमध्ये बसलेली होती। ही किती धक्कादायक गोष्ट आहे आणि कोणालाही त्याच्याबद्दल काही वाटत नाही, हे खूप वाईट आहे। अजून निश्चित केवळ अपघात घडल्यानंतर याची दखल आणि चर्चा होण्यापेक्षा सखोल माहिती घेऊन त्यावरती कारवाई होणं, त्याला आळा घालणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद राहुल, संपूर्ण माहिती करता।